नमस्कार मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यामार्फत तयार केला गेलेला सेमिस्टर पॅटर्न 2025साठी फॅकल्टी ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज एज्युकेशन यासाठी जो सिलेबस तयार केला गेलेला आहे, रिवाइज सिलेबस फॉर BEd 2 इयर्स प्रोग्राम, BEd फर्स्ट इयर सेमिस्टर फर्स्ट अँड सेकंड. आता हे प्रोव्हिजनल सिलेबस आहे, तात्पुरता अवस्थेतला, आणि सत्र 1 आणि सत्र 2 साठी तयार केलेला आहे. आता हा जो सुधारित जो कोर्स आहे, सिलेबस आहे, या सिलेबसनुसार चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCS या पद्धतीचा आहे. आवडीनुसार अभ्यासक्रम निवडण्याच्या लवचिकतेकरिता हा अभ्यासक्रम आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की ते तसंच आहे की ज्या पद्धतीने आपण आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याला वेगळ्या प्रकारच्या आवडीनिवडी आहे, त्यानुसार त्यांना त्यांच्या चॉईसचा त्यांचा म्हणजे त्यांना ज्याच्यात आवड आहे, जे कौशल्य त्याच्यात अवगत, तशा प्रकारच्या अभ्यासक्रम निवडण्याची त्यांना एक संधी आहे. ही एक लवचिकता आहे अभ्यासक्रमामध्ये आणि त्यामुळे याचा फायदा होणार आहे. तर याच्यात सर्वात महत्त्वाचं की BEd प्रोग्राम हा 2 वर्षाचा व्यावसायिक कार्यक्रम आहे, एक प्रकारचा व्यावसायिक प्रोग्राम फॉर प्रिपेअर्ड टीचर आणि शिक्षकाकरिता, जे शिक्षक बनवण्यासाठी आहे, बॅचलर ऑफ एज्युकेशन. याच्यामध्ये प्रायमरी जे आहे क्लासेस ते आहे 6, 7, 8 प्रायमरी क्लासेससाठी. त्याच्यानंतर सेकंडरी लेवलचे जे क्लास आहे ते आहे 9 आणि 10, आणि हायर सेकंडरी आहे 11 आणि 12. यांच्यासाठी हा कार्यक्रम तयार केलेला आहे. आता हा अभ्यासक्रम जो आहे सेमिस्टर पॅटर्न 2025चा, यांच्यामार्फत 2 वर्षाचं BEd विद्यार्थी पूर्ण कंप्लीट कोर्स करणार आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं जो टीचर जो बनणार आहे, आता वेगवेगळ्या शाळेत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्टेजेसला किंवा वेगवेगळ्या लेवलला, प्रायमरी, सेकंडरी लेवल किंवा सेकंडरी, हायर सेकंडरी लेवल यांच्यासाठी शिकवण्यासाठी शिक्षक बनणार आहे. आता याची एलिजिबिलिटी ज्याला म्हणू आपण किंवा पात्रता जी आहे, कमीत कमी बॅचलर डिग्री किंवा मास्टर डिग्री सायन्स, सोशल सायन्स, ह्युमॅनिटीज, कॉमर्स यापैकी असू शकेल किंवा आर्ट्स असेल. आता याच्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी जी आहे, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग, हे सुद्धा असू शकतात. त्यांनासुद्धा संधी आहे की ज्यांनी सायन्स किंवा मॅथमॅटिक्स त्याच्यात घेऊन शिक्षण झालेलं आहे. कमीत कमी हे प्रवेशासाठी 50% ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनला, आणि अदर युनिव्हर्सिटीचे असेल तर त्यांना 55%. या पद्धतीनं त्या प्रवेशाची जी आहे एक पात्रता ठरवण्यात आलेली आहे. त्यासोबत त्यांना एंट्रन्स एक्झामसुद्धा द्यावी लागणार. आता ते एंट्रन्स एक्झाम जे द्यावी लागणार आहे त्याला CET म्हणतो आपण. आणि यामध्ये जे आहे, जे मागासवर्गीय आहे त्यांना 5% रिलॅक्सेशन असतं, 55 ऐवजी 50पर्यंत त्यांना चालेल तसं. आणि ॲडमिशन प्रोसिजर जी आहे हे कॅप पद्धतीत, सेंट्रल ॲडमिशन प्रोसेस जी आहे त्या पद्धतीनं असतं आणि त्यानुसार तिथून सिलेक्शन होतं. आता एलिजिबिलिटी त्याची जी आहे त्यानुसार तो जो आहे कोर्स करत असताना ॲटलिस्ट त्यांनी पूर्ण सेमिस्टर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ पूर्ण केलं पाहिजे. 80% त्यांचे अटेंडन्स असले पाहिजे. त्यांचे मीडियम जे आहे इंग्लिश, मराठी हे पैकी एक कुठल्याही मीडियमला त्यांना हा प्रवेश घेता येतो. पण लँग्वेजची जे त्यांना परीक्षा पण देण्यास ते मुभा आहे. त्याच्यात महत्त्वाचं लँग्वेज किंवा जे घेत असताना मेथड्स ज्याला म्हणतो आहे, त्याच्यात जे लँग्वेज असेल त्या मेथडनुसार त्यांना ते करण्याची मुभा आहे. आता या पद्धतीनं जे आहे, आता प्रोग्राम लर्निंग आउटकम्स जे आहे ते उद्दिष्ट आपले पूर्ण केले पाहिजे आपण. आणि त्यानंतर करिक्युलम एरिया ऑफ द टीचर ट्रेनिंग प्रोग्राम, तो जो आहे पर्स्पेक्टिव्ह इन एज्युकेशन, म्हणजे दृष्टिकोन कसा असायला पाहिजे त्या टीचिंगचा, करिक्युलम अँड पॅडागॉगिक स्टडीज, अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र किंवा शिक्षणशास्त्र ज्याला म्हणतो, आणि एंगेजमेंट विथ फील्ड, म्हणजे क्षेत्र अभ्यास किंवा प्रॅक्टिकल ज्याला म्हणू, प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन, आणि थेरॉटिकली, प्रॅक्टिकली आणि इंटरनल जे आहे हे मार्क्स त्यांना दिले जातात.
They have perspectives in education, curriculum and pedagogy study, engagement with the field. अशा पद्धतीनं आणि हे केल्यानंतर त्याचा जो सिलेबस तयार होतो तो सिलेबसमध्ये जे आहे सेमिस्टर 1 जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं असतं, कोर्स जे कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्स ऑफ द एज्युकेशन कोर कोर्स आहे. या कोर कोर्समध्ये दिलेला आहे कोर्स कोड B.Ed 101 आणि 102 आणि कोर्स टायटल दिलेला आहे जसं 101 आहे चाइल्डहूड अँड ग्रोईंग अप, त्याला 4 क्रेडिट म्हणजे 60 तास आणि टोटल इंटरनल आणि एक्झाम जे आहे ते मिळून 30 + 70 म्हणजे 100 मार्काचं एक पहिला पेपर असतो. आणि त्याच्यानंतर B.Ed 102 जो आहे कोर कोर्समध्ये कॉन्टेम्पररी इंडियन एज्युकेशन जेंडर अँड सोसायटी हा 4 क्रेडिटचा आहे, त्याला 60 तास शिकवण्यासाठी दिलेले आहे आणि 100 मार्काचं म्हणजे 30 + 70 इंटरनल जे 30 मार्क आणि 70 मार्क जे आहे ते एक्झामचे आहे थेअरीचे. आता त्याच्यानंतर दिलेला आहे स्पेशलाइज कोर्स ऑप्शनल कोर्स. आता ऐच्छिक विषय जो आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे B.Ed 103 जे आहे अंडरस्टँडिंग डिसिप्लिन्स अँड स्कूल सब्जेक्ट एनी 2 फ्रॉम द गिवन लिस्ट. आता जे लिस्ट दिलेली आहे जे मेथड्स आहे आता आपण म्हणू इंग्लिश, मराठी, हिंदी, त्याच्यानंतर सोशल सायन्समध्ये हिस्ट्री, जॉग्रफी, सिविक्स, त्याच्यानंतर जे सायन्समध्ये मॅथ, बायोलॉजी, फिजिक्स आता किंवा सायन्स ज्याला म्हणू आपण, अशा प्रकारचं कॉमर्स, इकॉनॉमिक्स असे टोटल जे सब्जेक्ट दिलेले आहे त्या सब्जेक्टनुसार ते घ्यायचे आहे. त्यालासुद्धा आता 2 विषय आहे हे एनी 2 त्याच्यात म्हणजे 2 + 2 4 क्रेडिट आहे आणि 60 तासात त्याच्यासुद्धा 30 + 70 म्हणजे असं होईल की हे दोन्ही मिळून जे आहे 30 आणि 70 एवढ्या मार्काचं हे टोटल 100 मार्काचं जो आहे हे पेपर आहे 103. 104 जे आहे याच्यामध्ये सुद्धा पेडागॉगी ऑफ स्कूल सब्जेक्ट 2 सब्जेक्ट फ्रॉम लिस्ट इन B.Ed 103 जे दिलेलं आहे त्या लिस्टमध्ये दिलेलं त्याच्यापैकीच त्यालासुद्धा 2 + 2 4 क्रेडिट 60 तास आणि 30 + 70 म्हणजे 15 मार्काचं प्रॅक्टिकल असेल आणि 70 म्हणजे 35 जे आहे मार्काचं ते काय राहील थेअरी राहील. तर या पद्धतीनं यांचे जे आहे पेपर्स होईल. त्याच्यानंतर प्रॅक्टिसिंग फॉर द कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग. आता याच्यात टीचिंग लर्निंगमध्ये काय आहे टीचिंग कॉम्पिटन्सी 1 याच्यामध्ये 105 जे आहे हा विषय आहे. ए मायक्रो टीचिंग, इंटिग्रेशन, सिम्युलेशन लेसन्स म्हणजे आता मायक्रो टीचिंग, इंटिग्रेशन अँड सिम्युलेशन लेसन्स राहील आणि डिजिटल टीचिंग स्किल राहील याच्यात. आता हे डिजिटल टीचिंग स्किल आणि हे दोन्ही मायक्रो टीचिंग पकडून 1 + 1 2 क्रेडिट्स आहे आणि 30 मार्क जे तास आहे त्याला 50 मार्कासाठी आहे आणि 50 मार्काचं टोटल काय आहे हे इंटरनल किंवा आपण प्रत्यक्ष जे आहे मायक्रो टीचिंग आणि हे इंटरनल मार्क राहणार आहे. त्यानंतर एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज. आता एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज जे आहे त्याच्यामध्ये 106 B.Ed 107 आणि B.Ed 108. B.Ed 106 जे आहे ए प्लॅनिंग फॉर द टीचिंग अँड इव्हॅल्युशन, त्याच्यानंतर बी आहे रीडिंग अँड रिफ्लेक्शन ऑन टेक्स्ट. हे जे राहणार आहे ते 1 + 1 टोटल 2 क्रेडिट्स आहे आणि त्याला 30 तास आहे शिकवायला आणि 50 मार्क. हे 50 मार्क जे आहेत दोन्हीला 25 असं मिळून टोटल 50 मार्काचं आहे आणि हे इंटरनल मार्क आहे. आता त्याच्यातले B.Ed 107 जे आहे योगा एज्युकेशन, हेल्थ अँड वेलनेस एज्युकेशन हे दोन्ही मिळून 1 + 1 म्हणजे 2 क्रेडिट आणि 30 आवर्स आणि त्याच्यासोबत 50 मार्कासाठी हे सुद्धा टोटल काय आहे इंटरनल मार्क्स आहे. त्यानंतर B.Ed 108 अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ आणि पोर्टफोलिओ जो आहे डेव्हलपमेंट ते 1 + 1 म्हणून 30 मार्काचं आहे आणि टोटल 50 मार्क इंटरनल आहे. अशा प्रकारे जे आहे सेमिस्टर 1 जे आहे टोटल जे
त्यांना क्रेडिट आहे 24, आवर्स होतात 360, 360 आणि मार्क्स आहे 600. आता आउट ऑफ एवढे जेवढे मार्क आहे ते मार्क जे आपण याच्यातून मिळेल ते गुण त्यानुसार त्यांना पासिंग राहील. हा फर्स्ट सेमिस्टर झाला, पहिलं सत्र. आता दुसरं सत्र जे आहे, दुसऱ्या सत्रामध्ये सेमिस्टर 2, याच्यामध्ये कोर्स कॅटेगरी, कोर्स कोड, कोर्स टायटल. आता यानुसार जे आहे, पहिला कोर्स आहे पर्स्पेक्टिव्स ऑफ द एज्युकेशन कोर कोर्स. याच्यामध्ये B.Ed 201, याच्यात लर्निंग अँड टीचिंग. आता अध्ययन अध्यापन ज्याला म्हणू आपण, ते 4 क्रेडिटचं 60 तास आणि 100 मार्क 30 + 70. त्यानंतर B.Ed 202 असेसमेंट अँड इव्हॅल्युएशन फॉर लर्निंग. याच्यामध्ये 4 क्रेडिट 60 आवर्स 100 मार्काचं आहे 30 + 70, म्हणजे इंटरनल 30 आणि 70 जे आहे एक्झामचे. असं तिसरा जे आहे 203 इंडियन नॉलेज सिस्टीम इन एज्युकेशन. हे 4 क्रेडिटचं 60 तास आणि 30 इंटरनल 70 एक्झाम, असं टोटल 100 मार्काचं. आता प्रॅक्टिसिंग फॉर कन्स्ट्रक्टिव्ह टीचिंग लर्निंग, याच्यामध्ये 204, 205. तर 204 टीचिंग कॉम्पिटेन्सी 2 आणि प्रॅक्टिस लेसन, हे दोन्हीला जे आहे 2 क्रेडिट आहे 30 मार्क आणि 50 मार्क जे आहे इंटरनल. त्यानंतर B.Ed 205 आहे टीचिंग कॉम्पिटेन्सी 3 इंट्रोडक्शन टू इंटर्नशिप 4 वीक, 4 आठवड्याचं इंटर्नशिप आहे. 2 क्रेडिट 30 मार्क आणि 50 मार्क आहे इंटरनलचे. त्यानंतर आलं एनहान्सिंग प्रोफेशनल कॅपॅसिटीज, ते 206, 7, 8 आणि 9. आता 206 एज्युकेशनल इव्हेंट मॅनेजमेंट अँड डिजिटल इनिशिएटिव्स फॉर एज्युकेशन 1+1 2, जे टोटल 30 आणि 50 मार्क दिलेला आहे इंटरनल. 207 आहे ॲप्लिकेशन ऑफ ICT अँड डिजिटल लर्निंग, 2 क्रेडिट आहे 30 तास आणि 50 मार्क आहे इंटरनल. 208 आहे कम्युनिटी एंगेजमेंट अँड आउटरीच ॲक्टिव्हिटीज, ते 1+1 2 आणि 30 तास 50 मार्काचं आहे इंटरनलचं. आणि 209 पोर्टफोलिओ अँड वायवा, टोटल 2 क्रेडिट 30 तास आणि 50 गुण आहे टोटल. याचेसुद्धा 600 गुण, 360 तास आणि 24 क्रेडिट. अशा प्रकारे जो आहे आपलं फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचे गुण दिलेलं आहे. आणि या पद्धतीनं पूर्ण तयारी करून आपल्याला फर्स्ट इयर पासआउट करायचं आहे. नमस्कार. सेकंड इयर्स आपण पुन्हा बघणार आहोत, त्याच्यात काय काय येतं आणि कशा पद्धतीने. तर आपण याचा चांगल्या प्रकारे अभ्यास करून यशस्वी होणार आहे अशी शुभेच्छा. नमस्कार.